नमस्कार, मी निरंजन. एजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज न्यायमूर्ती लोया, ब्रिजगोपाल लोया यांची 10वी पुण्यतिथी. म्हणजे 30 नोव्हेंबरची मध्यरात्र आणि 1 डिसेंबर या दिवसामध्ये त्यांची हत्या झाली आणि आज त्याला 10 वर्ष होत आहेत. न्यायव्यवस्थेमधल्या एका न्यायाधीश, जो CBI स्पेशल कोर्टचे न्यायाधीश होते आणि सोहराबुद्दीन एन्काउंटर केस, म्हणजे जे फेक एन्काउंटर केस, याचे ते न्यायाधीश होते, जे CBI स्पेशल कोर्टात मुंबईला ती केस चालू होती. आणि यात आत्ता भारताचे गृहमंत्री असलेलं अमित शहा हे याच खटल्यामध्ये तुरुंगातही गेले होते, त्यांना तडीपारही केलं गेलं होतं आणि या खटल्यातले ते मुख्य आरोपी होते. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी नवीन जज नेमला गेला, 10 दिवसानंतर, आणि त्यांनी 3 दिवस सुनावणी घेतली आणि चौथ्या दिवशी पुन्हा काही दिवस निकाल राखून ठेवला आणि न्यायमूर्ती लोयांच्या खुनाच्या एक्झॅक्टली 30व्या दिवशी अमित शहा यांच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले. निर्दोष सोडणं वेगळं असतं आणि आरोप मागे घेणं हा वेगळा असतो. तर न्यायालयाने ते आरोप मागे घेतले. CBI जे ज्यांनी हे प्रॉसिक्युशन केलं होतं त्या CBIने नंतर अपीलसुद्धा दाखल केलं नाही आणि त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. कारण त्यावेळेला राजनाथ सिंग हे गृहमंत्री होते, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच होते. त्यामुळे याच्यावरती अपील वगैरे पुन्हा काहीही करण्यात आलं नाही आणि हा तडीपार झालेला एक आरोपी हा भारताचा गृहमंत्री बनू शकला याच्यात सुटका झाल्यामुळे. तर या अत्यंत निष्पक्ष, अत्यंत प्रामाणिक आणि ज्यांनी बलिदान दिलं स्वतःचं न्यायाची बाजू राखण्यासाठी, सत्याची बाजू राखण्यासाठी, अशा न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांना सर्वप्रथम अत्यंत आदराने श्रद्धांजली अर्पण करतो. मुद्दाम आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की आता यापुढे आपण जे काही सांगणार आहोत ते सुद्धा न्यायालयांशी संबंधित आहे. 2 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण असं आहे की एक संस्था आहे, सिटीजन्स कमिशन ऑन इलेक्शन्स नावाची एक कमिशन आहे, ज्याचे सुप्रीम कोर्टाचेच माजी न्यायाधीश हे त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्याचं टायटल आहे ॲन इन्क्वायरी इंटू इंडियाज इलेक्शन सिस्टम, इज द इंडियन EVM अँड VVPAT सिस्टम फिट फॉर डेमोक्रॅटिक इलेक्शन्स. लोकशाही पद्धतीने देशामध्ये निवडणुका होण्यासाठी EVM आणि VVPAT ही सिस्टम ही फुलप्रूफ फिट आहे का, हा त्यांनी रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ADR, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती EVM आणि VVPAT संदर्भात. आणि त्यात जे प्रमुख मुद्दे न्यायालयासमोर त्यांनी मांडलेले होते त्यातले अगदी साधे ढोबळ कुठल्याही माणसाला समजतील, पटतील असे जे मुद्दे आहेत की EVM आणि VVPAT हे च्या द्वारे घेतली जाणारी निवडणूक ही एंड टू एंड व्हेरीफाय करता येत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय सिस्टीम आहे की एकीकडे EVM लावलेलं आहे, त्याच्यानंतर मध्ये VVPAT मशीन आहे आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट आहे. आता ज्या मशीनवरती मी बटन दाबतो EVM वरती, त्या सिम्बलचं सिग्नल VVPATला जातो असं आपण गृहीत धरतो. बऱ्याच केसेसमध्ये आपण असं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे की पंजाचं दाबलं तरी कमळचंच प्रिंट येतं. तर पण असं आपण गृहीत धरू की जे बटन दाबलं तोच सिग्नल VVPATला जातो आणि नंतर VVPAT प्रिंट काढते आणि नंतर VVPAT तोच डेटा, त्याच सिम्बलचा डेटा कंट्रोल युनिटला पाठवते का नाही याचं काहीही व्हेरिफिकेशन नाही. म्हणजे बटन दाबलंय पंजाचं पण VVPATने ट्रान्सफर केलंय समजा दुसऱ्या कुठल्या निशाणीचं कंट्रोल युनिटला, तर त्याचं काही व्हेरिफिकेशन आहे का? त्याचं व्हेरिफिकेशन काहीही नाही. कारण हा याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हे व्हेरीफाय होत नाही. यापूर्वी जेव्हा बॅलेट पेपरवरती मतदान होतं तेव्हा माझ्या समोर कागद असायचा,
मी त्या कागदावरती मतपत्रिकेवरती निशाणी छापायचो त्याची, आणि ती निशाणी असलेलं मतपत्रिका मी माझ्या हाताने घडी करायचो आणि मी त्या बॅलेट बॉक्समध्ये टाकायचो. त्यामुळे ती 100% व्हेरीफायबल व्यवस्था होती. यात व्हेरिफिकेशन नाही. हा मांडलेला पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलं की समजा असं आहे तर त्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक मत आणि प्रिंट निघालेली याचं 100% व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. 100% व्हीव्हीपॅट या मोजल्या गेल्या पाहिजेत प्रत्येक बूथच्या. आणि एक्झॅक्टली असं अमेरिकेत आहे की जिथं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत दिलं जातं तिथं बॅलेट जो प्रिंटआउट आहे ती प्रिंट घेऊन तो मतदार बॅलेट बॉक्समध्ये टाकतो आणि त्या मतदाराला जर हरकत वाटली, मतदाराला, उमेदवाराचं नाही म्हणत, मतदाराला हरकत वाटली तर तो पुन्हा रिकाउंट करू शकतो इथे. तर या ठिकाणी 100% पेपर जो प्रिंट आहे व्हीव्हीपॅटचा याचं 100% ऑडिट झालं पाहिजे, म्हणजे त्या मोजल्या गेल्या पाहिजेत. ही त्यांची दुसरी मागणी होती. तिसरी मागणी, तिसरं म्हणणं त्याच्यामध्ये होतं की मुळामध्ये ही सगळी जी व्यवस्था आहे, ईव्हीएमची असेल, बॅलेट युनिटची असेल, कंट्रोल युनिटची असेल, ही पुन्हा एकदा रिडिझाईन केली पाहिजे आणि ती कुठल्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरवरती वगैरे अवलंबून राहणार नाही. इतकी साधी आणि सिंपल केली पाहिजे. उदाहरणार्थ कॅल्क्युलेटर, आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे आणि कॅल्क्युलेटरमध्ये असं आपण समजू की 1+1+1+1+1 हे जर करत गेलो आपण तर त्याची जी काही टोटल आहे ती येत राहते त्याच्यासमोर. तसं आपण असं गृहीत धरू की एका मतदारसंघामध्ये समजा 15 उमेदवार आहेत, तर त्या मशीनच्या आतमध्ये 15 कॅल्क्युलेटर्सचं सिस्टीम असली पाहिजे, 15 कॅल्क्युलेटर्सची, की तो प्रत्येक वाढलेलं मत हे तिथल्या तिथं दाखवत राहील, किती वाढले किती वाढले किती वाढले, आणि प्रत्येक बूथचा निकाल त्याच दिवशी संध्याकाळी काही सेकंदामध्ये हा त्या ठिकाणी जाहीर होऊ शकेल. तो सिंपल काउंटिंग म्हणजे फक्त ऍडिशन करत जाईल त्यात, दुसरं काहीही सॉफ्टवेअर आणि या बाकीच्या भानगडी राहत नाहीत. तर हे करता येऊ शकतं का? तर हे अत्यंत सोपं आहे करता येणं. तर अशी कुठली तरी याच्यामध्ये व्यवस्था असावी. आता या व्यतिरिक्त एडीआरनी म्हणजे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनी असे अनेक उदाहरणं आणि घटना दाखवून दिल्या की जिथं झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी होती की या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी किमान सर्वात छोटं जे 3 जजेसचं बेंच आहे त्या बेंचसमोर ही पिटिशन द्यावं. याऐवजी झालं काय की त्यांनी ती एका सिंगल जजच्या समोर दिली. त्यांचं नाव MR शहा. त्या सिंगल जजच्या बेंच समोर आली, त्यांनी काहीच नाही केलं. ही याचिका त्यांच्यासमोर आल्यानंतर ते निवृत्त झाले. ते निवृत्त झाल्यानंतर ती 2 जजच्या बेंच समोर आली. 2 जज कोण होते? संजीव खन्ना आणि बेला त्रिवेदी. आता ही 2 नावं दर्शकांनी गुगल करून पाहावी की गेल्या 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात त्यांनी दिलेले निर्णय, आणि त्यावरून दर्शकांनी अंदाज बांधावा की यांच्या इंटिग्रिटीबद्दल किती शाश्वती खात्री आपण ठेवू शकतो. यांच्या समोर दिली. 17 जुलै 2023ला त्यांनी एक असेच रिमार्क मारले रॅन्डम की ही पिटिशन, ही जनहित याचिका जी दाखल झालेली आहे ती फारच संशय घेते या निवडणूक पद्धतीवरती. म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असून, असे फरक दाखवलेले असून मोजलेल्या आणि झालेल्या मतदानातले, तरीही त्यांचं असं म्हणणं की फारच ही संशय व्यक्त करते. पुढची हिअरिंग 6 सप्टेंबरला, म्हणजे ही पहिली झाली 17 जुलैला, दुसरी ठेवली त्यांनी 6 सप्टेंबरला. त्याच्यामध्ये त्यांनी ही संपूर्ण केस, याच्यात काही घाई अर्जन्सी काही नाहीये असं म्हणून ही ॲडजर्न करून टाकली, तहकूब करून टाकली. ही केसच, ट्रायलच ही संपूर्ण तहकूब करून टाकली. आणि त्यानंतर 26 एप्रिल 2024ला, तारीख लक्षात घ्या, 26 एप्रिल 2024ला ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली.
2024च्या लोकसभा निवडणुकांच्या 191 मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. 35% देशातल्या मतदारांनी मतदान करून झालं होतं. त्यानंतर ही याचिका फेटाळली. आता या सगळ्या दिरंगाईला काय काय म्हणू शकतो आपण? आणि त्याच्या आधारावरती हा सिटीजन्स कमिशन ऑन इलेक्शन्स चं नेतृत्व करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्याच निवृत्त न्यायाधीशांनी असं सांगितलं की या सगळ्या याला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे, चंद्रचूड जबाबदार आहेत. एका अर्थाने की लोकशाही टिकवण्यासाठी जो अत्यंत महत्वाचा भाग आहे निवडणूक हा, त्याच्यासाठी हे दोन न्यायाधीश संजीव खन्ना आणि बेला त्रिवेदी म्हणतात की याची काही अर्जन्सी नाही. आणि नंतर निवडणुकांची 191 मतदारसंघात मतदान होऊन गेल्यानंतर ते ती याचिका फेटाळून लावतात. कुठलंही कारण नाही याच्यासाठी. आता आणखीन एका न्यायाधीशाची कथा. आत्ता 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळमध्ये भाजपचा फक्त एकच खासदार निवडून आला. सुरेश गोपी हे त्यांचं नाव. आणि या सुरेश गोपींच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचे वारंवार भंग केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि त्याबद्दल केरळ हायकोर्टामध्ये एक याचिका सुद्धा दाखल झाली. आता ही याचिका दाखल झाल्यानंतर केरळ हायकोर्टाने असा निकाल दिला की या निवडणुकीमध्ये वापरलेली सर्व ईव्हीएम्स ही तिथल्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त करावी आणि ती निवडणूक आयोगाच्या स्वाधीन करू नयेत. ही जप्त करावी आणि ती याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या हवाली करू नयेत. आता हे म्हटल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगातला तंत्रून जाण्याचं काय कारण होतं? त्यांची इतका जीव घाबराघुबरा झाला की ते लगेच हायकोर्टात पोहोचले आणि म्हणायला लागले की नाही मशीन नका जप्त करू, मशीन्स नका जप्त करू, आम्हाला ती इतर ठिकाणी वापरायची आहेत. कधी वापरायची आहेत? आता कुठली दुसरी निवडणूक जाहीर झाली आहे? भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाली आहे? जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या कुठल्या निवडणुका जाहीर झाल्यात? राज्याच्या निवडणुका कुठल्या जाहीर झाल्यात? कुठली अर्जन्सी आणि आहे निवडणूक आयोगाला? आणि एका मतदारसंघामधली ईव्हीएम जर का जप्त करून ठेवली पडताळणीसाठी म्हणून, तर प्रॉब्लेम काय आहे निवडणूक आयोगाला? इतकं घाबरायचं काय कारण? हे गेले पुन्हा हायकोर्टामध्ये. निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग गेलं, पण त्या केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी फेटाळलं. आणि आता 19 डिसेंबरला याची पुढची सुनावणी होणार आहे. आज सुरुवात मुद्दाम न्यायमूर्ती लोयांपासून केली, कारण या केरळ हायकोर्टच्या न्यायाधीशाचे लोया व्हायला नकोत. हे जर व्हायला नको असेल तर त्या न्यायाधीशांच्या पाठीशी या देशातल्या जनतेने उभं राहायला पाहिजे. न्याय व्यवस्थेला सुद्धा संरक्षण देण्याची गरज आलेली आहे आणि ती जनतेनेच देण्याची गरज आलेली आहे. ही यातली महत्वाची गोष्ट आहे आणि ही या देशातला सुज्ञ नागरिक ही पार पाडेल. आपण पाहिलंय पुण्यामध्ये बाबा आढावांनी 27 तारखेला उपोषण सुरू केलं महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी, ज्यांनी समानतेची आणि न्यायाची लढाई दिली. आज त्याच समानतेच्या आणि न्यायालयाच्या लढाईसाठी हा 95 वर्षाचा तरुण हा या युद्धामध्ये उतरलाय. 95 वर्षाचा तरुण, हे मी मुद्दाम म्हणतोय. कडाक्याची थंडी पुण्यामध्ये असताना हा माणूस तिथं फुलेवाड्यामध्ये 3 दिवस उपोषण करत होता या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये. आणि त्या ठिकाणी कोण कोण गेलं त्यांना भेटायला? पहिले छगन भुजबळ, अजित पवारांच्या पक्षाचे. त्याच्यानंतर अजित पवार भेटायला गेले काल त्यांना. आणि अजित पवारांसमोर ज्या वेळेला सगळी ही भाषणं चालली होती तेव्हा अजित पवार त्यांना असं म्हणाले की याचा उल्लेख त्यांनी म्हणजे बाबा आढावांनी मुक्ता कदमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केलाय की मला काय म्हणणार ते एवढंच म्हणाले, मी काळजी वाहू सरकारचा मंत्री आहे. कोणाची काळजी वाहत आहे? का बोलू शकत नाहीत? का बोलू शकत नाहीत? फक्त आत्ता सत्ताधाऱ्यांच्या बरोबर आहात. या निवडणूक घोटाळ्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी आणि शंका आणि संशय ज्या भारतीय जनता पक्षावरती आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या या व्यवस्थेवरती आहे. या ईव्हीएम मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीचे 4 संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतात.
हा सरळ सरळ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, सरळ सरळ. हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का? हे न्यायालयांना दिसत नाही का? आणि त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये सामील असलेले अजित पवार म्हणतात मी काळजीवाहू सरकारचा आहे. असीम सरोदेंनी एकदम करेक्ट सांगितलं की काळजीवाहू सरकार नावाची संविधानामध्ये कुठलीही तरतूद नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री, काळजीवाहू उपमुख्यमंत्री असं काहीही नसतं. तरीही हे सांगतात, कारण एवढ्या जनप्रक्षोभासमोर काय तोंड देणार? चेहरा बघा त्यांचा, कसे बसले आहेत अजित पवार त्या सगळ्या उपोषणाच्या ठिकाणी बाबा आढावांबरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले, जयंत पाटील पोहोचले, काँग्रेसचे उल्हास पवार त्या ठिकाणी पूर्ण वेळ होते. उद्धव ठाकरेंनी एक महत्वाचं वाक्य वापरलं. त्यांनी सांगितलं वणवा पेटण्यासाठी ठिणगी पडणं जरुरी असतं. नाही तर नुसतं त्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक है. नाही, हम सब एक आहोत, तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलंच आंदोलन, पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे. आणि ती ठिणगी बाबा आढावांनी पाडलेली आहे पुण्यात. आता याचा वणवा राज्यभर व्हायला हवा, राज्यभर हा पसरला पाहिजे. हा आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेला, आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला जो हक्क आहे, जो अधिकार आहे आपलं सरकार निवडण्याचा, आणि असं सरकार निवडण्याच्या ज्या सरकारला आपण आपल्या आयुष्याची दर 5-5 वर्ष ही प्रत्येक निवडणुकीत सुपूर्द करत असतो आणि मग ते ठरवतात आपलं भवितव्य त्या 5 वर्षांसाठीचं. ते सरकार आपण दिलेल्या मतांप्रमाणेच निवडून आलं की नाही हे आपल्याला समजायलाच हवं. आणि यासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे. आता याच्या पुढे जी काही आंदोलनं देशभरात होतील, राज्यभरामध्ये होतील, याच्यामध्ये संपूर्ण सहभाग असायला हवा, संपूर्ण सहभाग. हे जर झालं तर आपण ही आपली लोकशाही जी आपल्याच वाडवडिलांनी बलिदान देऊन मिळवलेली आहे ती आपण वाचवू शकू. आजच्या या निमित्ताने इतकंच, पण या मोठ्या लढाईसाठी सर्वांनी तयार होणं, मनाची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. EG न्यूजच्या सगळ्या दर्शकांना विनंती की व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत त्याची लिंक शेअर करा, आणि ज्यांना ज्यांना ती लिंक शेअर कराल त्या सर्वांना सांगा EG न्यूज सबस्क्राईब करायला. तुमच्याच पाठिंब्यावरती आम्ही हे सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे करत राहू शकू, आणि त्याच पाठबळावरती हे करू. धन्यवाद.